राम मंदिर दान चोरी प्रकरणावरून उद्धव ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेत रामरक्षा आंदोलन सुरू केलं। दादरच्या हनुमान मंदिरानंतर आता नागपुरात सुद्धा रामरक्षा पठण करणार आहेत। दरम्यान आता हिंदूंना जागं व्हावं लागेल असं म्हणत 18 जुलैला त्यांनी सर्व पक्षातील लोकांना आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलंय। तर उद्धव ठाकरेंना उशिरा सुचलेलं शहाणपण म्हणत उदय सामंतांनी टोला लगावलाय। तर उद्धव ठाकरेंचं शुद्धीकरण होत असल्याची प्रतिक्रिया रवी राणांनी केली आहे। जरूर म्हणजे माझं तर म्हणणे मला वाटलं तर मी सुद्धा जाईन। राहुल गांधींनी गेलं पाहिजे। देशातील ज्यांना असं वाटतं, मग अगदी भारतीय जनता पक्षातले असले तरी, जसं मी रामरक्षा आंदोलनात भाजपच्या कट्टर कडवट हिंदुत्ववादींना आवाहन केलं होतं की ज्यांना हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे त्यांनी सहभागी व्हावं, तसंच आज देखील मी पक्षाच्या पलीकडे जाऊन ज्यांना या देशातल्या युवकांबद्दल एक आस्था आहे, तो कोणत्याही पक्षाचा असो, पक्षाचे जोडे बाजूला ठेवून तिथे जावं अशी माझी सगळ्यांना विनंती आहे। अनेक वर्षानंतर सुचलेलं हे शहाणपण आहे। ज्यावेळी आमच्या खासदार नवनीत राणा आणि राणा हे दाम्पत्य हनुमान चालीसा वाचायला बसलं, त्यावेळी त्यांना हे जेलमध्ये टाकणार आहे। राम मंदिर बांधू नये म्हणून सांगणाऱ्या काँग्रेसच्या मांडीवर बसलेली ही सगळी लोक, त्यांनी आता हिंदुत्व काय शिकवावं? आता जसं तुम्ही सांगितलं की आता ते काहीतरी दीपक कोण त्याला भेटायला ते जाणार आहेत, तसंच आहे। उशिरा सगळं मी अनेक वेळा असं सांगतो, हा शालेय शिक्षणामधला खेळ झालेला आहे की तुम्ही काहीतरी केलं म्हणून मी तुझ्या घरासमोर येणार, तुम्ही काहीतरी केलं म्हणून तुझ्या शाळेत येणार, तुम्ही काय केलं म्हणून तुझा डबा चोरणार, याला काही अर्थ नाही। रामरक्षा आंदोलन हे लोकांना नौटंकी वाटते एवढ्यासाठी की राम मंदिराच्या उभारणीच्या वेळेला घेतलेली भूमिका देशवासियांना त्या ठिकाणी पाहिलेली आहे। हिंदुत्वाच्या भूमिकेच्या संदर्भात सुद्धा ज्या काँग्रेसने आयुष्यभर हिंदुत्ववादी भूमिकेला, स्वातंत्र्यवीर सावरकरांना विरोध केला, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्यानंतर कुठल्याही प्रकारचा नैतिक अधिकार सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना त्या ठिकाणी उरत नाही। 14 दिवस राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून हनुमान चालीसा म्हणतो म्हणून जेलमध्ये टाकणे, राम भगवंताचा विरोध करणे, हनुमान चालीसाचा विरोध करणे, आणि आज खऱ्या अर्थानं ते स्वतःचं शुद्धीकरण करत आहे। ज्या पद्धतीनं ते सेक्युलर म्हणून वागत होते, आज हिंदुत्वाच्या विचारावर चालण्याचा ते प्रयत्न करत आहे, बाळासाहेबांच्या विचारावर चालण्याचा प्रयत्न करत आहे। आम्ही दोघंही, नवनीत राणा आणि मी, त्यांचं स्वागत करू, सन्मान करू, आणि हनुमानगडीला जर ते आले तर त्यांच्यासोबत हनुमान चालीसासुद्धा वाचन करू, तर खरं उद्धव ठाकरेचं शुद्धीकरण होईल। यानंतर वळूया आणखीन एका वादाच्या बातमीकडे। खरं तर हा वाद घरगुती, पण तो आता राजकीय स्वरूपाचा झालाय। सुनेनं केलेल्या आरोपात काहीही तथ्य नसून या आरोपांमागे षडयंत्र असल्याचा दावा माजी खासदार विनायक राऊतांनी केलाय। सुनेनं विनायक राऊत, मुलगा गीतेश राऊतांसह कुटुंबियांविरोधात ठाण्यात तक्रार दाखल केली। कौटुंबिक हिंसाचार आणि अघोरी कृत्य केल्याचा आरोप राऊतांच्या सुनेनं केला। दरम्यान कुटुंबावरचे आरोप खोटे असून कुटुंबाविरोधात षडयंत्र रचलं जात असल्याचा दावा विनायक राऊतांनी केलाय। काही वर्षांपूर्वी सुनबाई घर सोडून गेली, यावेळी तिच्याजवळ असलेलं स्त्रीधनही सोबत घेऊन गेली, पण घटस्फोटाचा खटला दाखल केल्यानंतर 12.5 कोटींची मागणी केली। ती मागणी मान्य न केल्यानं सुनेनं कुटुंबावर खोटे आरोप केल्याचा राऊतांनी दावा केलाय। यामध्ये जे षडयंत्र रचलं जाते त्याचा सूत्रधार कोणत्या पक्षाशी रिलेटेड आहे ते मी काही दिवसानंतर पुन्हा एकदा सांगेन तुम्हाला। पण साधारण गेल्या महिन्यातच आमचं असलेलं संरक्षण हे पूर्णपणे काढून टाकलेलं आहे। मागणी आम्ही केली, त्या मागणीला सुद्धा त्यांनी नकार दिलेला आहे। त्यामुळे याच्या पाठीमागे षडयंत्र तर आहेच, पण ते आमचा विश्वास न्यायदेवतेवर आहे आणि त्यामध्ये आम्ही नक्की सही सलामत बाहेर पडू। 29 डिसेंबर 2023 रोजी स्वतःहून माहेरी गेलेली आहे। जाताना मला डॉक्टरनी सांगितलं म्हणून माझं स्त्रीधन जे आहे त्या सहित घेऊन गेलेले आहे। म्हणजे जाताना 10 ते 12 बॅगा भरतील एवढे ते कपडे आणि बाकीचं स्त्रीधन। आता स्त्रीधन सुद्धा नेमकं किती गेलेलं आहे, किती नेलं आहे
हे हिंमत असेल तर तुम्ही जाहीर करा. येताना सासरी येताना स्त्रीधन किती आणलं आणि घेऊन जाताना किती घेऊन गेला ते जाहीर करा. पण आम्हाला एकदा दिलं न दिलं त्याच्यामध्ये आम्हाला काही पडायचं नाही आहे. ज्या गोष्टी त्यांनी फ्लॅट पैसे वगैरे जे काही सांगितलेलं आहे ते नितांत खोटं आहे. कारण त्यांनी जो छळवणूक माझी केलेली आणि प्रत्येक गोष्टीत त्यांनी जे शाब्दिक सुनावणी किंवा मारहाण करून जे त्यांनी माझ्याबरोबर केलेलं आहे ते लपवण्यासाठी आता ते सगळं हे खोटं स्टेटमेंट मीडियासमोर देत आहेत. 50 लाख 5 लाख दर महिन्याचे 5 लाख रुपये, 50 लाख एक रकमी, 10 करोड एक रकमी, पुन्हा 2 करोड एक रकमी आणि प्लस दरमहा भाडं 1 लाख रुपये. त्याशिवाय 3 बेडरूमचा जो घर आहे तो घर पूर्णपणे मिळालं पाहिजे. त्याचं EMI जे आहे ते मी भरणार नाही, ते त्या तुम्हीच भरलं पाहिजे. अशा पद्धतीचे ज्या डिमांड ठेवलेल्या आहेत ना त्या पूर्ण करून घेण्यासाठी हे खोटे नाटे अशा पद्धतीची बनावगिरी करून केलेले आरोप आहेत. त्या आरोपांना आम्ही काय भीक घालत नाही.